नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो शेव. चला तर मग सर्वात आधी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आपण ती प्युरी भांड्यात काढून घेऊया. आता आपण या प्युरीमध्ये काही मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी मी गरम मसाला घेतलेला आहे. एक छोटा चम्मच गरम मसाला आहे हा. त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत. मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. त्यामध्ये मी आता धना पावडर घेतलेली एक छोटा चम्मच. त्यानंतर अर्धा चम्मच मी जिरे पावडर घेतलेली आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यामध्ये अर्धा चमचा मी साधं मीठ घातले आणि पाव चमचा मी त्यामध्ये काळं मीठ घालणार आहे. आता आपण यामध्ये हिंग घालून घेऊ थोडासा. आता सगळे मसाले घालून झालेत. आपण आता पीठ घालणार आहोत. मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे. आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं. मी सर्वात आधी अर्धी वाटीच घालते आहे, पण 1 वाटी लागणार आहे आपल्याला. आता बेसन पीठ घेतलेलं आहे मी. आपण आता हे सगळं मिक्स करणार आहे. ज्या भांड्याने मी प्युरी मोजून घेतली होती ते भांडं भरून मी प्युरी घेतल्याच्या नंतर त्याच भांड्याने मी पीठ घालणार आहे. तर त्या भांड्याने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 डब्बा आणि बेसन पीठ आपल्याला 1.5 डब्बा लागलेला आहे त्यामधला. तर बघा तेवढं पीठ घालून या पद्धतीने एवढा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि मी सोऱ्या घेतलेल्या आहे. बघा शेव काढायचा सोऱ्या. त्यामध्ये मी पापडीची प्लेट लावलेली आहे. आपण यानेच टोमॅटो शेव काढणार आहे. ती दिसताना छान दिसती. मुलं या आवडीने खातात म्हणून शेव काढण्याऐवजी अशा आपण पट्ट्या काढणार आहोत त्याच्या. मी दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊ सगळ्यात आधी. चवीला एकदम छान लागतात हे आणि दिसायलाही छान दिसतात. शेव काढल्यानंतर दाखवते तुम्हाला. शेवचा रंगही छान येतो आणि आपण त्यावर एक मसाला तयार करून घालणार आहोत. त्या मसाल्यामुळं मुलं विकतचे कुरकुरे किंवा वेगवेगळे स्नॅक्स खातात एकदम असे आंबट गोड तिखट चवीचे. ते नक्कीच विसरून जातील बाहेरचं खाणं. घरातच इतकं छान होती ही शेव ना. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण लसूण घेतलेला आहे. सालासकट लसूण घेतला आहे. थोडासा आपण टेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता. हे आपण सर्वात आधी शेव काढायच्या आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं एकदम लालसर रंगावर. त्यालाही कुरकुरीतपणा आला पाहिजे. एवढं आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि लसूण आणि कढीपत्त्याचा फ्लेवर जो आहे तो तेलामध्ये उतरल आणि तो आपल्या शेवला पण लागणार आहे. त्यामुळं आपण हे सगळ्यात आधी लसूण आणि कढीपत्ता काढून घेतलेला आहे त्यामधनं तेलातनं. आता आपण शेव सोडतोय. या पद्धतीने आपण पट्ट्या तेलामध्ये सोडून घ्यायच्यात गरम तेलामध्ये. आता आपण हे तळून घेऊया. आता मी शेव करता करता माझ्या त्या पट्टी काढायचा जो सोऱ्या होता त्याला जरा प्रॉब्लेम आला आहे. त्याचा स्क्रू निघून गेलेला आहे. त्यामुळं मला तो सोऱ्या वापरता येणार नाही. मी दुसरा सोऱ्या घेते आहे शेव काढण्यासाठी, पण त्याच्यामध्ये छोट्या साईजच्या पट्ट्या निघत आहेत. बघूया आपण त्या कशा होतात त्या. पहिले ही मी काढून घेते साईडला. आता त्या सोऱ्याने दाखवते मी तुम्हाला शेव कशी होती ते. अगदी कुरकुरीत तयार होऊन आलेली आहे आपली शेव. बघा दिसायलाही छान दिसते ती. आता मी दुसरा सोऱ्या घेतलेला आहे. बघा यामध्ये छोट्या साईजच्या पट्ट्या आहेत त्या काढून घेते. पण असं झालं आहे की पहिलं आपण ज्या सोऱ्यातनं काढलं होतं त्यापेक्षा ह्या सोऱ्याने मी काढलेली शेव आहे ती त्या सोऱ्यापेक्षा एकदम दिसायलाही छान दिसतीये. हे म्हणजे असं झालं की एखादी गोष्ट बिघडली तर त्यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न होतं. असं काहीसं झालं आहे की मला असं वाटलं आता सोऱ्या तुटला आणि मी शेव कशी काढणार. शेववरून घालण्यासाठी आपण जो मसाला तयार करणार होतो त्यासाठी मी पास्ता मसाला घेतलेला आहे. पास्ता मसाल्याचे मी 2 पॅकेट घेतलेले. दोन्ही मी वाटीमध्ये काढून घेते आहे. पास्ता मसाल्याच्या ऐवजी तुम्ही नूडल्स मसाला वापरला तरीही चालेल. आता मी त्यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे. 1 चम्मच चाट मसाला घालून घेते आहे. त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकते थोडीशी. आपण शेवमध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडीच मिरची वापरते मी. त्यानंतर मग जिरेपूड घातलेली आहे, धनेपूड, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला.
आता हा आपण शेववर घालून घेणार आहोत. सगळ्यात आधी मी ज्या सोऱ्याने शेव काढली होती ती एवढीच झालती बघा. त्यानंतरनं सोऱ्या माझा खराब झालेला. आपण ती शेव भांड्यामध्ये फोडून घेऊ. बघा एकदम कुरकुरीत तयार होती ती, नरमही पडत नाही, खायलाही छान लागते. आता आपण सगळ्यात आधी याच्यावर मसाला घालून घेणार आहोत तयार केलेला. थोडासा मसाला घालायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ही मोठ्या साईजची शेव मी वेगळ्या डब्यात भरून ठेवणार आहे आणि बारीक साईजची जी शेव केलेली ती वेगळ्या डब्यात भरून घेणार आहे, म्हणून मी वेगवेगळा मसाला लावून घेते आहे. त्यावर आपण तळून घेतलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. यामध्ये जो तळलेला लसूण आहे तोही खायला खूप छान लागतो शेवसोबत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण जी छोट्या साईजची शेव होती ती आपण हाताने व्यवस्थित फोडून घेणार आहोत आणि आता त्यावर आपला राहिलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आहे. मसाला व्यवस्थित सगळ्या पापड्यांना लागला पाहिजे, तो मिक्स करून घेऊ. पहा आपली टोमॅटो शेव तयार झालेली आहे. आता यावरही आपण लसूण आणि कढीपत्ता जो तळून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे. तुम्हाला टोमॅटो शेवची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.